आजीकडे जायचं म्हटल्यावर सकाळ सकाळीच रिदान उठला आणि आवरून घेतलं. तोपर्यंत रायाला आम्ही इथे प्लेइंग टॉयमध्ये टाकलं होतं आणि तो मस्त खेळत होता. आणि थोड्या वेळाने बघितलं तर काय, रायाने ते खेळणंच पाडून टाकलं होतं. आणि जाता जाता आम्हाला सुवर्णप्राशन पण द्यायचं होतं. मग सुवर्णप्राशनसाठी आम्ही तिथे थांबलो होतो. सुवर्णप्राशन का देतात आणि त्याचे फायदे काय आहेत आणि ते किती वर्षापर्यंत देतात याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा. गाडीवर तर राया मस्त झोपला होता, पण झोपेतनं उठून त्याला आम्ही हे सुवर्णप्राशन दिलं आणि खाली आम्ही आईच्या इथे पोचलो. आणि खूप दिवसांनी गेलतो म्हणून रिधानला काय आनंद इतका झाला होता की तो खालनंच आईला आवाज देत होता. आणि घरी गेल्या गेल्या काय, मावशांचे लाडोबा त्यांच्याकडे जाऊन बसले आणि मावशीनी आम्ही येणार म्हणून पाणीपुरी करून ठेवली होती. रिधानला शेवपुरी बनवली होती आणि ती त्याला फार आवडली होती. मावशांसोबत फिरायची मज्जाच होती. मग मावशीनी काय पुडिंग खायला नेलं आणि आमची तर मज्जाच झाली. आणि मग नंतर शंकराच्या मंदिरात पण घेऊन गेली. लहानपणापासूनच आम्हाला हम्माचा खूप नाद आहे म्हणून हम्मा बघत बसला. मग शंकराच्या मंदिरात गेला की जसं काही ध्यानालाच बसला आहे तसं तो एकदम मग्न झाला होता. घरी आल्यावर मग आम्हालाही फिरायचं होतं. मग रायाला आम्ही थेट मॉलमध्ये घेऊन आलो. मॉलमध्ये तर काय, मग रायाची शॉपिंग करायची होती आम्हाला, कारण आता झुडिओमध्ये सेल चालू आहे. याला म्हणलं काय घेतोयस रे, तर तो म्हणतो मम्मासाठी चप्पल घेतोय. मुलं जशी जशी मोठी व्हायला लागतात तशी आईच्या जास्त जवळ यायला लागतात. हे बघा, राया कसा मावशीकडे झोपला होता आणि मी मस्त शॉपिंग करत बसले होते. घरी आल्यावर ह्या दोघी मावश्या गप्पा मारत होत्या रायासोबत आणि रिधानला ते आवडत नव्हतं. रिधानचा पण लाड काही कमी नाही झालेला आहे, पण तरी पण त्याला असं वाटतं की आता घरी निघायची वेळ झाली होती म्हणून दोघी मावश्या दोघांनाही बाय करत होत्या